नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जाणून घेऊया गुरुकृपा म्हणजे काय. तर चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. मिळालेला पैसा, आलिशान घरे, महागड्या गाड्या आणि संपत्ती ही गुरुकृपा नव्हे. या जीवनातील अनेक संकटे जी आपल्या नकळत अदृश्य होतात ती म्हणजे गुरुकृपा. कधीकधी प्रवासादरम्यान गर्दीच्या ठिकाणी अडथळे असूनही आपण पडताना संतुलन टिकवून ठेवतो. ज्याने आपल्याला अपघातापासून वाचवले ते गुरुची कृपा आहे. जेव्हा तुम्ही अनेक अडचणीच्या ओझ्याखाली असाल तरीही तुम्हाला त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाटते, ती शक्ती गुरुकृपा आहे. जेव्हा एका वेळी अनेक जेवण मिळणे कठीण असते तरीही आपल्या पोटाला पोट भरून खायला मिळते, ही गुरुची कृपा आहे. जेव्हा तुम्ही अनेक अडचणींच्या ओझ्याखाली असाल तरीही तुम्हाला त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाटते, ती शक्ती गुरुकृपा आहे. जेव्हा आपण हार मानणार आहात आणि विचार करा की सर्व काही आता संपले आहे, मग त्याच क्षणी तुम्हाला आशेचा किरण दिसू लागतो आणि तुम्ही पुन्हा संघर्षासाठी तयार होता, ती आशा गुरुकृपा आहे. जेव्हा तुमचे सर्व नातेवाईक आपत्तीच्या वेळी तुम्हाला एकटे सोडतात तेव्हा एक गुरुबंधू, गुरुवर विश्वास ठेवणारा मित्र किंवा भाऊ बहीण येतो आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. गुरुबंधूचे धाडसी शब्द गुरुकृपा आहेत. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता, पैसा आणि आनंदाने भरलेले असता, त्यावेळी तुम्हाला स्वतःला जमिनीशी जोडलेले आणि नम्र वाटते, ते म्हणजे गुरुकृपा. फक्त पैसा, ऐश्वर आणि यश असणे म्हणजे गुरुकृपा नाही, परंतु जेव्हा तुमच्याकडे या गोष्टी नसतात तरीही तुम्हाला आनंदी, समाधानी आणि आशीर्वादित वाटतात, ते म्हणजे गुरुकृपा. तर स्वामी भक्तांनो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चॅनलवर जर नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.